या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा पोलिसांनी संसदेजवळच अडवला। निवडणूक आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी। मतचोरीचं सत्य देशासमोर आहे, आम्हाला शुद्ध मतदार यादी हवी, राहुल गांधी यांची मागणी। तर केंद्र सरकार घाबरलं, मोर्चावेळी प्रियंका गांधींची टीका। काँग्रेस देशामध्ये अस्थिरता पसरवते, राहुल गांधींचे आरोप आणि इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर भाजपची टीका। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस, मतचोरीच्या आरोपासंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश। माझ्या मतदारसंघातील डेटा मागवणार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी, लोकशाही वाचवण्यासाठी लढणार, सुप्रिया सुळेंची माहिती। जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचं चित्र असलेला आयोगाचा सिंबॉलिक कागद फाडला। राहुल गांधींनी मतदान चोरीचा आरोप केल्यानंतर आव्हाड आक्रमक। देवेंद्र फडणवीस चोरांचे सरदार, फडणवीसांची कीव येते, पाशवी बहुमत असूनही भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाई करता येत नाही, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। खंडणीखोरांचा सरदार कोण, जनता जाणते, कोण चीफ मिनिस्टर आणि कोण थीफ मिनिस्टर, हे विधानसभा निवडणुकीत जनतेनं दाखवलं, बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभरात सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन, भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। ठाकरेंचं आंदोलन म्हणजे अस्तित्व गमावलेल्यांची रडकथा, जनतेचे प्रश्न सोडवले असते तर आंदोलनाची वेळ आली नसती, केशव उपाध्यांची टीका। कबूतरखान्यांसंदर्भात हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, कबूतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडून पुन्हा ताडपत्री काढण्याचा प्रयत्न झाल्यास थेट गुन्हे दाखल करणार, परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात, कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर पालिकेकडून करडी नजर। लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यामध्ये वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भाऊ। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरे यांच्या विरोधातल्या याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, कोर्टाचं मत। सांगली जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण, तर सरपंचाच्या प्रवेशाला सुद्धा मोठा पक्षप्रवेश म्हणतील, राजू शेट्टी यांची टीका। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये गुरुवारी पुढील सुनावणी, महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीमध्ये आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टाला दिली जाणार। प्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील खासदारांसाठी बांधण्यात आलेल्या नव्या इमारतीचं उद्घाटन, इमारत कामगारांशी देखील मोदींचा संवाद। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।